हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आजचा फायनल अकाउंटच्या सिरीजमधला प्रॉब्लेम नंबर 7 म्हणजे आपला 7वा प्रॉब्लेम आहे हा. आणि आज जो प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत तो परीक्षेला जुलै आणि ऑगस्ट या टायमिंगला जे पेपर झाले होते बोर्डाचे त्यावेळेस जुलै ऑगस्ट 2021ला हा प्रॉब्लेम झाला होता. जुलै ऑगस्ट ॲक्च्युली बॅकलॉगचे जे पेपर्स असतात म्हणजे फेब महिन्यामध्ये रेग्युलर बॅचमध्ये जे फेल झालेले असतात त्यांच्यासाठी जी रिपीटर बॅचची जी एक्झाम घेतलेली असते त्यावेळेसचा हा प्रॉब्लेम्स आहे. या प्रॉब्लेम्समध्ये टोटल 5 ॲडजस्टमेंट्स त्यांनी विचारल्या. ओके, ट्रायल बॅलन्स छोटा दिलाय. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आपण एकदा चेक करू. स्टॉक दिलाय, परचेस दिलाय, सन्ड्री डेटर्स दिलेत, इन्व्हेस्टमेंट आहे, इन्शुरन्स आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, सॅलरी आहे, बॅड डेब्ट्स आहे, फर्निचर आहे, कॅश इन हँड आहे. क्रेडिट साईडला सन्ड्री क्रेडिटर आहे, सेल्स आहे आणि कॅपिटल बॅलन्स दिलाय. तर कॅपिटलमध्ये रमेश आणि सुरेश हे दोघं जण पार्टनर्स आहेत. प्रॉब्लेमच्या खाली जर बघितलं तर 5 पैकी 4 ॲडजस्टमेंट तर रेग्युलर आहे. आतापर्यंत आपण जे 5 एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्यामध्ये ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्याच ॲडजस्टमेंट रिपीट झाल्यात. नवीन एक ॲडजस्टमेंट आली आहेत, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. त्या ॲडजस्टमेंटबद्दल आपण थोडंसं आज डिस्कशन करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ₹28,000. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन किती दिलंय त्यांनी? 28,000. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केले. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स ₹800. बॅड डेब्ट्स दिले त्यांनी ₹800. डेप्रिसिएशन फर्निचर 5% पर ॲनम. फर्निचरवरती त्यांनी काय सांगितलंय? डेप्रिसिएशन सांगितलंय. इन्शुरन्स ₹1,875 इज प्रीपेड. इन्शुरन्स काय दिलं त्यांनी? प्रीपेड दिलं. सो प्रॉब्लेम्समध्ये ज्या पण ॲडजस्टमेंट दिल्यात तर सगळ्यात अगोदर आपण ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. ॲडजस्टमेंट सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला त्या प्रॉब्लेम्समध्ये ट्रायल बॅलन्समध्ये जे अकाउंट्स आपले ट्रान्सफर करायचे राहिले ते सॉल्व्ह करणार आहोत. वरती जर पाहिलं तर आपण ऑलरेडी ट्रेडिंग अकाउंट बनवले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवले इन द बुक्स ऑफ रमेश अँड सुरेश. पार्टनर्सची नावं रमेश अँड सुरेश आहे म्हणून इन द बुक्स ऑफ रमेश अँड सुरेश. खाली बॅलन्स शीट बनवली ॲज ऑन 31 मार्च 2017. प्रॉब्लेमचा ट्रायल बॅलन्स जो आहे 2017चा आहे म्हणून बॅलन्स शीटची तारीख 2017 दिली आहे. वरद ट्रेडर्सची पार्टनरशिप फर्म इन विच रमेश अँड सुरेश आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो इक्वल. पहिल्या सेंटेन्सवरनं त्यांनी दिलंय की रमेश आणि सुरेशचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिलाय? इक्वल दिलाय. सो या 3-4 गोष्टींवरनं आपला आजचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सगळ्यात अगोदर आपण काय सॉल्व्ह करतो? तर ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करतो. ॲडजस्टमेंट एकदा सॉल्व्ह झाल्या की त्या प्रॉब्लेमच्या पोस्टिंग करायचं आहे. तर पहिली ॲडजस्टमेंट दिले त्यांनी क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे व्हॅल्युएशन दिले त्यांनी 28,000. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय? वर्षाच्या शेवटी आपल्या बिझनेसमध्ये जो स्टॉक राहिला त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात. मग हा क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहितो? क्रेडिटला. मग त्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मी वरती 3 ओळी जागा सोडून देतो आणि इथं लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक आणि तो दिलाय 28,000. क्लोजिंग स्टॉक किती दिलाय? 28,000. क्लोजिंग स्टॉक हे आपल्या बिझनेसचा ॲसेट आहे म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 28,000 झालं. नेक्स्ट दुसरी ॲडजस्टमेंट आहे, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आता ही ॲडजस्टमेंट काय बघा, लक्ष द्या. बऱ्याच वेळा बिझनेस करत असताना तुमचं जो बिझनेस असतो, जे प्रोडक्ट असतं, जे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये सेल करणार आहात त्या प्रोडक्टला तुम्हाला खूप सारे कॉम्पिटिशन्स असतात. म्हणजे त्याच्यासारखे सिमिलर खूप सारे प्रोडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये असतात. मग तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये पॉप्युलर होण्यासाठी, तुमचं प्रोडक्ट कस्टमरला कळण्यासाठी बऱ्याच वेळा बिझनेसमॅन काय करतो की तो जो गुड्स आहे तो ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करतो किंवा लोकांना फ्री सॅम्पल म्हणून द्यायला सुरुवात करतो. तर हे सगळं तो का करतो? तर बिझनेस करण्यासाठी त्याला त्याच्या मालाची थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट झाली पाहिजे, पब्लिसिटी झाली पाहिजे, तरच बिझनेसमध्ये त्याचा माल विकला जाईल किंवा मार्केटमध्ये त्याचा माल विकला जाईल. तर बऱ्याच वेळा नवीन बिझनेसमॅन जे असतात ते कस्टमर ॲक्विजिशनसाठी, आपल्या बिझनेसची ॲडव्हर्टाइजमेंट होण्यासाठी बऱ्याच वेळा गुड्स ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून काय करत असतात? डिस्ट्रीब्यूट करत असतात. तर याचं एक चांगलं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर आपल्या भारतामध्ये टेलिकॉम कम्युनिकेशन सेक्टरमध्ये एक रेव्होल्युशनरी चेंज झाला. काय चेंज झाला
तर आपल्या भारतामध्ये बरेचसे टेलिकॉम सेक्टरच्या कंपन्या होत्या. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे सिम कार्ड. एअरटेल होतं, आयडिया होतं, वोडाफोन होतं, टाटा होतं, ठीक आहे, रिलायन्सचं पण दुसरं एक होतं, त्याच्यानंतर BSNL होतं, एअरसेल होतं, युनिनॉर होतं, एअरटेल होतं. म्हणजे 9 ते 10 प्रकारच्या कंपन्या मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करत होत्या. म्हणजे जवळपास 9 ते 10 कंपन्या सिम कार्डच्या टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल्स होत्या. त्याच्यामध्ये एक नवीन प्लेअर एंटर झाला आणि त्याचं नाव आहे जिओ. नवीन प्लेअर काय झाला, एंटर झाला आणि त्याचं नाव काय आहे, जिओ. जिओने बघितलं की मार्केटमध्ये ऑलरेडी खूप साऱ्या कंपनीज अवेलेबल्स आहेत. खूप साऱ्या कंपनी मोबाईलच्या नेटवर्कच्या सर्व्हिसेस देतात आहे, टेलिफोनचे सर्व्हिसेस देतात आहे. तर जिओने काय केलं, तर सुरुवातीला त्यांचे जे सिम कार्ड होते त्याचं फ्री म्हणून वाटायला सुरुवात केली. म्हणजे सिम कार्ड ते फ्री देत होते. त्या सिम कार्ड फ्री देण्यासोबत ते 1 महिन्याचा रिचार्ज किंवा जो डाटा होता तुमचा MB 1 GB 2 GBचा डाटा तो सुद्धा फ्री द्यायला सुरुवात केला. मग लोकांनी पटापट ते सिम कार्ड काय करायला गेले, खरेदी करावं लागले. म्हणजे ज्या लोकांकडे एक्झिस्टिंग फोन नंबर होता ते लोकांनी सुद्धा नवीन नंबर त्याच्यामध्ये खरेदी केला, 2-2 नंबर वापरायला लागले. म्हणजे काय की ती लोकांना मार्केटमध्ये आपलं माल टिकवण्यासाठी, मार्केटमध्ये कस्टमर ॲक्विजिशन करण्यासाठी त्यांचं सिम कार्ड आणि डाटा, त्यांचे जे काय प्लॅन्स होते ते फ्रीमध्ये वाटायला सुरुवात केली. आणि ते झाल्यामुळं काय झालं, हळूहळू बाकीचे जे मोबाईल होल्डर होते किंवा बाकीच्या ज्या काही कंपनीज होत्या हळूहळू बंद पडायला लागल्या. मग त्याच्यामध्ये टाटा डोकोमो होतं, ती बंद पडली. युनिनॉर होती, ती बंद पडली. त्याच्यानंतर एअरसेल होतं, ते सुद्धा बंद पडली. म्हणजे BSNL होती, आता BSNL थोडीशी परत यायला लागली, पण BSNLचे पण सिम कार्ड्स होते ते सुद्धा बॅकफुटला आले. मग असं करता 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 मार्केटमध्ये फक्त 3च कंपन्या राहिल्या, जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आणि आयडिया. आता वोडाफोन आयडिया हे वेगळे होते, पण ते एकत्र आले कॉम्पिटिशनमध्ये जगण्यासाठी, एकत्र येऊन बिझनेस करायला लागले. तर तसे जर ओव्हरऑल कंडिशन्स बघितलं तर जिओ आणि एअरटेल हे दोनच बिग प्लेअर आहेत. वोडाफोन आयडियाचा बिझनेस एवढा मोठा नाहीये किंवा त्यांची सर्व्हिस एवढी चांगली नाही किंवा त्यांची कंपनी एवढी चांगली राहिलेली नाहीये. म्हणजे या कारणामुळे फक्त कंपनी मार्केटमध्ये 3च कंपन्या राहिल्या. तर त्याच्यासाठी त्यांनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, तर गुड्स ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून काय केलं, त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. मग गुड्स ॲज अ फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट केलं. कशासाठी केलं, तर त्यांच्या मालाची त्यांना काय करायची होती, ॲडव्हर्टाइजमेंट करायची होती. मग आता काय करायचं, तर गुड्स त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे काय केले, वाटले म्हणजे बिझनेसमधनं आले का गेले. म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहून टाकायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहायचं, इथं क्रेडिटला. बाय, इथं मी लिहून टाकतो बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून त्यांनी काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. विषय कळाला. किती रुपयांचा माल ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून त्यांनी डिस्ट्रीब्यूट केला, जस्ट मिनिट. किती रुपयांचा माल ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला त्यांनी, तर 3000चा. मग इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मी इथं लिहितो 3000 रुपीज. झालं इथपर्यंत. आणि हा माल ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून त्यांनी का डिस्ट्रीब्यूट केला, तर त्यांच्या बिझनेसचा जो काही प्रोडक्ट आहे त्याची काय झाली पाहिजे, ॲडव्हर्टाइजमेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे. आणि ऑब्व्हियसली फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही जर तुमचा गुड्स मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करत असाल तर तो तुमचा एक्सपेन्सेस झाला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट झालं. किती रुपयांचा माल डिस्ट्रीब्यूट केला होता, 3000चा माल फ्री सॅम्पल म्हणून त्यांनी काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. ही झाली आपली दुसरी ॲडजस्टमेंट. नेक्स्ट तिसरी ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स ₹800. बॅड डेब्ट्स किती दिलेत, 800. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडवले. पैसे कोण बुडवतं, आपलं डेटर्स. ज्या लोकांना आपण क्रेडिटवरती माल विकलाय त्या लोकांकडनं आपल्याला पैसे घ्यायचे असतात. मग त्यातले असे काही डेटर्स असतात की ते पैसे आपले बुडवतात, त्याला काय म्हणतात, बॅड डेब्ट्स. मग इथं प्रॉब्लेम्समध्ये सन्ड्री डेटर्स दिलेत बघा, परचेसेसच्या खाली. सन्ड्री डेटर्स किती दिलेत, 1,00,000. सन्ड्री डेटर्स हे आपले ॲसेट्स आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मी इथं लिहितो सन्ड्री डेटर्स. आणि हे सन्ड्री डेटर्स 1,00,000.
त्यातनं आपल्याला काय करायचंय, लेस व्हॉट, बॅड डेप्स, ते खूप कमी आहेत 800 रुपये. मग 1 लाखातनं 800 जर गेले तर राहिले किती, 99,200. बॅलन्स किती राहिला, 99,200. बॅड डेप्स म्हणजे आपले पैसे बुडवले म्हणजे आपला प्रॉफिट झाला का लॉस. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या बाजूला लिहावं लागणार, डेबिटला. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिण्याच्या अगोदर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेप्स आहेत का चेक करू. तर इथं बॅड डेप्स दिलेत बघा, किती दिलेत बॅड डेप्स, 500 रुपये. ट्रायल बॅलन्स मध्ये जे बॅड डेप्स दिलेले असतात ते ओल्ड बॅड डेप्स असतात आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले जे काय बॅड डेप्स आहेत ते न्यू बॅड डेप्स आहेत. तर ओल्ड बॅड डेप्स आणि न्यू बॅड डेप्स हे काय करायचे, एकत्र करून टाकायचे. मग ओल्ड बॅड डेप्स किती आहेत, 500. न्यू बॅड डेप्स किती आहेत, 800. मग आपण इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून घेऊ 2 बॅड डेप्स आणि इथं मी पहिले लिहितो ओल्ड. पहिले कोणते लिहितो, ओल्ड ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत 500. याच्यात काय करायचे, ऍड बॅड डेप्स आणि ब्रॅकेट मध्ये लिहितो मी न्यू. न्यू बॅड डेप्स आपण ऍडजस्टमेंट मध्ये बघितले ते आहेत 800. मग 5 अधिक 8 झाले 13, म्हणजे आउटरला टोटल बॅड डेप्स आपले किती रुपये आहे, 1300 रुपये. ही झाली आपली 3 नंबरची ऍडजस्टमेंट. क्लिअर. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे ऍडजस्टमेंट नंबर 4. ऍडजस्टमेंट नंबर 4 कशाची आहे, डेप्रिसिएशन फर्निचर बाय 5%. कशावरती डेप्रिसिएशन विचारले त्यांनी, फर्निचर वापरल्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं आणि ते कमी झालेलं व्हॅल्युएशन म्हणजे त्याला काय म्हणतात, डेप्रिसिएशन. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कुठली गोष्ट जर वापरली तर त्याची झीज होत असते आणि त्यामुळं मार्केटमध्ये तिचं व्हॅल्युएशन हे कमी होत असतं आणि ते कमी झालेल्या व्हॅल्युएशन्सला म्हणतात डेप्रिसिएशन. ओके. तर फर्निचरचं 5% डेप्रिसिएशन सांगितलंय. तर बघा इथं बॅड डेप्सच्या खाली त्यांनी फर्निचर दिलेले आहेत. मग त्या फर्निचरची व्हॅल्यू आहे 12,500. फर्निचर हे आपल्या बिझनेसचं ऍसेट असल्या कारणामुळं बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला मी इथं लिहितो फर्निचर. ते फर्निचर त्यांनी किती दिलेत, 12,500. फर्निचर किती दिलेत, 12,500. या 12,500 मधनं आपण काय करणार, लेस व्हॉट, डेप्रिसिएशन @ 5%. किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितले त्यांनी, 5%. एकदम सिंपल. बघा लक्ष द्या, 12,000 आपल्याला किती टक्के डेप्रिसिएशन काढायचंय, 5%. एकदम सिंपल. लास्टचा 1 शून्य जर काढून दिला तर उत्तर आता 1250 रुपये. हे बघा, कुठल्याही संख्येतनं शेवटचा 1 शून्य जर काढला ना, शेवटचा 1 शून्य काढतो बघा, मी थोडंसं इथं डिटेल करतो. शेवटचा 1 शून्य काढला, त्याचं उत्तर आलं 1250. म्हणजे कुठल्याही संख्येतनं शेवटचा 1 शून्य काढला तर ते उत्तर असतं 10%. मग 10%चं उत्तर किती आलं, 1250. आपल्याला पाहिजे 5%चं उत्तर. आपल्याला किती टक्क्याचं पाहिजे, 5%चं उत्तर. मग कुठल्याही संख्येतनं जर 1 शून्य कमी केला किंवा शेवटचा 1 डिजिट जर कमी केला तर त्याचं आन्सर आलं 5%चं. मग 10%चं. मग आपल्याला जर 5%चं उत्तर काढायचं असेल तर 10%चे जे काय उत्तर आलं त्याचं हाफ करू. मग इथं जे आपल्याला 1250 रुपये आपल्याला दिसतात त्याचं जर हाफ केलं तर उत्तर येतं 625. उत्तर किती येतं, 625. म्हणजे 5%चे आन्सर किती आलं, 625. मग आता डेप्रिसिएशन जर याच्यातनं मायनस केलं तर आन्सर आलं 11,875. 11,875. आणि हे डेप्रिसिएशन लॉस असल्या कारणामुळं, एक्सपेन्सेस असल्या कारणामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन किती आलं, 625. 625. चालेल इथपर्यंत. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. आता आपण पुढे काय दिले त्यांनी, ऍडजस्टमेंट नंबर 5.
इन्शुरन्स रुपीज 1875 इज प्रीपेड. इन्शुरन्स काय केले त्यांनी? प्रीपेड केले. प्रीपेड मीन्स व्हॉट? एक्सपेन्सेस ऑफ नेक्स्ट इयर पेड इन अ करंट इयर. प्री म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट. इन्शुरन्सचं तुम्ही पेमेंट ॲडव्हान्समध्ये केलेलं आहे. आता ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलं म्हणजे काय? नेक्स्ट इयरचा इन्शुरन्सचा एक्सपेन्सेस तुम्ही ह्या वर्षीच केला होता किंवा ह्या वर्षीच करून टाकला. कुठलाही एक्सपेन्सेस तुम्ही ॲडव्हान्समध्ये जर केला असेल तर तो एक्सपेन्सेस नेक्स्ट इयरचा झाला. तर आपण प्रॉफिट अँड लॉस करंट इयरचा तयार करत असल्यामुळं जो काही प्रॉफिट, जो काही लॉस किंवा जे काही इन्कम आणि एक्सपेन्सेस आपल्या बिझनेसमध्ये असतील ते आपल्याला करंट इयरचे घ्यायचे असतात. मग ते जर नेक्स्ट इयरचे असतील किंवा लास्ट इयरचे असतील तर ते काय करावं लागणार? लेस. मग प्रीपेड इन्शुरन्स हा नेक्स्ट इयरचा एक्सपेन्सेस असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार? लेस करावं लागणार. मग सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्समध्ये इथं इन्शुरन्स दिले बघा, आणि ट्रायल बॅलन्समध्ये जो इन्शुरन्स दिले तो आहे 10,200. मग हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला इन्शुरन्स सगळ्यात अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकू. टू इन्शुरन्स तो दिलाय 10,200. ओके. त्यातनं आपल्याला काय करायचं आहे? लेस काय करणार? प्री पेड इन्शुरन्स. लेस काय करायचं आपल्याला? प्रीपेड इन्शुरन्स तो दिलाय 1875, 1875. मग याच्यातनं आपण 1875 काय केले? लेस. झालं इथपर्यंत. मग आता 10,200 मधनं आपल्याला 1875 काय करावं लागले? लेस. म्हणजे आन्सर किती आलं? 8,325. 8,325. ओके. नेक्स्ट उत्तर किती आलं? 8,325. म्हणजे 10,200 मधनं 1875 मायनस केले तर उत्तर किती आलं? 8,325. आता हे प्रीपेड इन्शुरन्स ॲडव्हान्समध्ये पेमेंट केल्यामुळं आपलं ॲसेट आहे. कुठली गोष्ट जर ॲडव्हान्समध्ये केली असेल, ॲडव्हान्स पेमेंट केलं असेल तर ते आपलं ॲसेट आहे. का तर ते पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेले आपल्याला परत मिळू शकतात जर आपण ते व्यवहार कॅन्सल केले तर. म्हणून त्या बॅलन्स शीटचे ॲसेट साईडला लिहून टाकू. प्री पेड इन्शुरन्स तो आहे 1,875. झालं इथपर्यंत. नेक्स्ट प्रॉब्लेम्सच्या खाली ज्या पण ऍडजस्टमेंट दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. संडे डेटर्स सुद्धा झाले आपल्या. संडे डेटर्सला पण आपण क्लिक करून टाकू. आता जे अकाउंट पोस्टिंग करायचे राहिले ते एक एक अकाउंट आपल्याला काय करायचे? पोस्ट करायचे. आता पोस्टिंग करत असताना पहिला अकाउंट दिलाय त्यांनी स्टॉक. हा जो स्टॉक आहे त्याला म्हणतात ओपनिंग स्टॉक. हा जो स्टॉक दिलाय त्यांनी 1 एप्रिलचा त्याला कुठला स्टॉक म्हणतात? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा असतो. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्या सगळ्यात अगोदर ओपनिंग स्टॉक लिहून टाकू. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इथं मी लिहितो 2 ओपनिंग स्टॉक. 2 काय लिहिणार? ओपनिंग स्टॉक. तो दिलाय 32,500, 32,500. मग इथं मी लिहितो 32,500. झालं इथपर्यंत. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक नंतर काय दिले बघा. ओपनिंग स्टॉक नंतर दिले त्यांनी परचेसेस. ओपनिंग स्टॉक नंतर त्यांनी काय दिलाय? परचेस. आता परचेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. पण जर परचेस दिला असेल तर क्रेडिटला रिटर्न्स आहेत का नाही चेक करा. तर क्रेडिटला रिटर्न्स वगैरे काही नाही आहेत म्हणून आहेत असे परचेसेस मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकतो. मग इथं मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो 2 परचेसेस. किती आहे परचेसेस आपले? परत एकदा चेक करू. 44,500, 44,500. मग हे मी इथं लिहून टाकतो 44,500. नेक्स्ट पुढं परचेस झालं, संडे डेटर झालं. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आपण ज्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करतो ते आपलं ॲसेट आहे. आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, ॲज अ FD म्हणून इन्व्हेस्टमेंट केलं, गव्हर्नमेंट बॉन्ड्स खरेदी केले, डिबेंचर्स खरेदी केले. ओके. हे सगळे इन्स्ट्रुमेंट हे आपले काय आहे? ॲसेट्स.
म्हणून इन्व्हेस्टमेंट आपण कुठल्या साईडला लिहिणार, ॲसेट साईडला. त्याचं व्हॅल्युएशन आहे 40,500, 40,500. मी तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला मी लिहितो इन्व्हेस्टमेंट 40,500, 40,500. इन्व्हेस्टमेंट संपलं. नेक्स्ट पुढं कोणता अकाउंट दिलाय बघूया. इन्व्हेस्टमेंट नंतर दिलाय त्यांनी प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी हे सुद्धा आपलं काय आहे, ॲसेट्स आहे. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण प्लांट अँड मशिनरी लिहू. अमाऊंट आहे 15,000. अमाऊंट किती हजार आहे, 15. मग इथं प्लांट अँड मशिनरी 15,000. प्लांट अँड मशिनरी किती दिली, 15,000. प्लांट अँड मशिनरी नंतर दिले सॅलरी. प्लांट अँड मशिनरी नंतर काय दिले त्यांनी, सॅलरी. सॅलरीची अमाऊंट किती दिली आहे, 4,850. सॅलरी आपण देतो ऑफिसर्सला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकू सॅलरी 4,850. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज 4,850. सॅलरी किती आहे, 4,850. झालं इथपर्यंत. सॅलरी नंतर बॅड डेट झालं होतं, फर्निचर झालं होतं. आता काय आहे, कॅश इन हँड. ऑब्विसली कॅश इन हँड हे आपलं काय आहे, ॲसेट्स आहे. त्याचं व्हॅल्युएशन किती आहे कॅश इन हँडचं, 5,775, 5,775. इट इज अवर ॲसेट्स. आता बॅलन्स शीटचे ॲसेट्स काढले लिहितो मी कॅश इन हँड 5,775, 5,775. हे आपलं काय आहे, कॅश. कॅश नंतर डेबिट साईडला बघा इथे दिलेत सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे सप्लायर. ज्या व्यक्तीकडनं आपण माल खरेदी केलाय त्याला म्हणतात सन्ड्री क्रेडिटर्स. त्यांना पेमेंट करायचं असतं म्हणून आपले ते लायबिलिटी होल्डर्स आहेत. त्याचा बॅलन्स आहे 45,325, 45,325. मग इथं मी लायबिलिटीला लिहितो, मी इथं जरा थोडीशी वरती जागा सोडतो. इथं कॅपिटल बॅलन्स लिहायचं आहे मला. कॅपिटल बॅलन्स. ओके. इथं पहिला आहे मला वाटतं रमेश, आणि त्याच्या खाली मी लिहितो सुरेश, आणि नंतर मी इथं लिहितो सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स 45,325, 45,325, 45,325. हे आपले काय आले, सन्ड्री क्रेडिटर्स आले. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स नंतर दिले सेल. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर किती काय दिलेत, सेल. सेल्स किती दिलेत, 61,000. सेल्स आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. मग इथं जागा आहे मला बाय सेल्स 61,000. परत एकदा चेक करू, सेल्स किती दिलेत, 61,000. इथं मी सेल्स लिहितो 61,000. चलो नेक्स्ट, सेल्स झाले आपले. सेल्स दिल्यानंतर प्रॉब्लेम्स मध्ये रमेश आणि सुरेशचा कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. रमेशचा बॅलन्स दिलाय 1,20,000 आणि सुरेशचा किती दिलाय, 40,000. रमेशला लिहून टाकू, सुरेशला लिहून टाकू. कॅपिटल बॅलन्स हा लायबिलिटीला येतात म्हणून रमेशचा बॅलन्स आहे 1,20,000 आणि सुरेशचा बॅलन्स आहे 40,000. रमेशच्या समोर लिहितो मी 1,20,000 आणि सुरेशच्या समोर लिहितो मी 40,000, 40,000. झालं इथपर्यंत. दोघांचे बॅलन्स लिहून झाले असतील तर प्रॉब्लेम्सकडे आपण जर बघितलं तर सगळं रेड झालं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या आहेत. ॲडजस्टमेंट पण संपल्या आणि पोस्टिंग सुद्धा संपलं. मग हे झालं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काय करायचं आहे, क्लोज. तर पटकन आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल करून घेऊ, क्रेडिटची टोटल करून घेऊ, का तर क्रेडिटची जास्त आहे. नेहमी ट्रेडिंग अकाउंटची बऱ्यापैकी जे काय अकाउंट्स असतात तर क्रेडिटचीच टोटल हेवी असते. 61,000 प्लस 3,000 प्लस 28,000.
टोटल आली 92,000. टोटल किती आली 92,000. इकडं पण मी लिहितो 92,000. जो डिफरन्स पडणार आहे त्याला मी काय म्हणणार, टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. कुठला प्रॉफिट येणार आहे इथं, ग्रॉस प्रॉफिट. चला 92,000 मधनं आपल्या ह्या दोन टोटल काय करायचे आहेत, लेस मायनस 32,500 मायनस 44,500. टोटल आली 15,000. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला, 15,000. 15,000 इज अवर ग्रॉस प्रॉफिट. आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला, 15,000. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहून टाकायचा इथं बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि तो आपला आहे 15,000. ग्रॉस प्रॉफिट आपला किती हजार रुपये आलाय, 15,000. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. कोणता अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची थोडीशी आपण टोटल मॅच करून घेऊ. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर क्रेडिटला तर आपला फक्त ग्रॉस प्रॉफिट आहे 15,000. पण डेबिटला या छोट्या रक्कम सोडून देतो मी, बट ज्या ज्या मोठ्या आहेत पहिली डिजिट आहे ते मी फक्त घेतो. ऍडव्हर्टाइजमेंट आहे 3,000. बॅड डेब्ट्स आहे 1,300, त्यातलं 1,000 घेतो. म्हणजे 3 आणि 1 किती झाले, 4. त्यानंतर इथं 8,000 आहे. 8 आणि 4 किती झाले, 12. आणि इथं 4,000 आहे. 12 आणि 4 किती झाले, 16. म्हणजे याचा अर्थ की ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची टोटल जर बघितली तर ती हेवी आहे. कारण की त्याची टोटल 15,000पेक्षा जास्त आहे. आणि क्रेडिटला फक्त प्रॉफिट आहे 15,000. म्हणजे ह्या प्रॉब्लेम्समध्ये गॅरंटेड नेट लॉस येणार आहे. काय येणार आहे, नेट लॉस. का आता प्रॉब्लेम्सची कुठली टोटल जास्त आहे, डेबिटची. मग चला आपण डेबिटची टोटल करून घेऊ. 3,000 प्लस 1,300 प्लस 625 प्लस 8,325 प्लस 4,850. टोटल आली 18,100. टोटल किती आली, 18,100. हीच टोटल मी इकडे लिहितो 18,100. आता ह्या 18,100 मधनं आपल्याला हा प्रॉफिट काय करावा लागणार आहे, लेस. आणि हा जो लॉस येणार आहे तो आपल्याला 2 पार्टनर्सला द्यायचा आहे. मग आपण एक काम करू, इथं प्रिपरेशन करून लिहू बाय नेट लॉस. गॅरंटेड नेट लॉस येणार आहे तो दोघांना द्यायचा आहे, रमेश आणि दुसरा पार्टनर कोण आहे, सुरेश. आता बघा टोटल एक्सपेन्सेस आहे 18,100 आणि ग्रॉस प्रॉफिट किती हजार आहे, 15,000. मग 18,100 मधनं जर 15,000 रुपये गेले तर तोंडी कॅल्क्युलेशन आहे ते 3,000 किती येईल, 100. 3,000 किती येणार, 100. 18,100 मधनं 15,000 गेले तर राहिले किती, 3,100. आता हा जो नेट लॉस आलेला आहे हा नेट लॉस आपल्याला 2 पार्टनर्सला द्यायचा आहे, रमेशला आणि सुरेशला. मग या 2 पार्टनरला जर तो लॉस द्यायचा असेल तर आपण चेक करू की त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिलेला आहे. तर मगाशीच आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम बघितला त्यावेळेस आपल्याला माहिती होता इक्वल रेशो दिलाय. मिसेस वरद traders in a partnership firm in which Ramesh and Suresh are partner sharing profit and loss in the ratio equal. दोघांचा रेशो काय सांगितलंय त्यांनी, इक्वल सांगितलंय. मग आता आपण काय करायचं, हे 3,100 जे आहे त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं. ते लय सिंपल आहे. 3,000चे निम्मे येतात 1,500, 100चे निम्मे येतात 50, म्हणजे 1,550. आन्सर किती आला आपलं, 1,550. 1,550 हा आपला नेट लॉस आला. क्लिअर. नेट लॉस या कारणामुळं आपल्या बिझनेसमध्ये जे काही पार्टनर्स आहे त्या पार्टनर्सचं कॅपिटल बॅलन्स कमी होणार आहे. मग कॅपिटल बॅलन्स जर कमी होणार असेल तर त्यांच्या कॅपिटलमधनं नेट लॉस काय करावं लागणार, लेस. जर प्रॉफिट झाला असतं तर त्याच्यामध्ये काय करावं लागलं असतं, ऍड. मग मी इथं लिहितो लेस नेट लॉस. दोघांचा नेट लॉस सेम आहे, किती आहे, 1,550. याचा पण काय लिहिणार, लेस नेट लॉस. दुसऱ्याचा पण नेट लॉसच आहे
तो सुद्धा तेवढाच आहे. किती? 1550. मग आता आपण दोघांची कॅपिटल बॅलन्स मधनं लेस करून टाकू. 1,20,000 मायनस 1,550 1,18,450. 1,18,450. दुसरं उत्तर सिंपल आहे. 38,450 येईल. 40,000 मायनस 1,550. 38,450. झालं इथपर्यंत? सगळं संपलं. आता आपलं जे बॅलन्स शीट आहे ते काय झालं पाहिजे? टॅली झालं पाहिजे. तर पटकन आपण बॅलन्स शीट टोटल करून घेऊ. पहिलं लायबिलिटी आहे आपल्या समोर, तर लायबिलिटीचे टोटल करून घेऊ. 1,18,450 प्लस 38,450 प्लस 45,325. The total is 2,02,225. 2,02,225. 2,02,225. आता आपण ॲसेटची टोटल करू. लेट्स गो. ॲसेटची टोटल 28,000 प्लस 99,200 प्लस 11,875 प्लस 1,875 प्लस 40,500 प्लस 15,000 प्लस 5,775 आणि ही टोटल आली 2,02,225. 2,02,225 झालं. आणि हा सुद्धा प्रॉब्लेम जो ऑगस्ट 2021 ला आला होता तो प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. ठीक आहे. आजही आपला एक छोटासा प्रॉब्लेम होता, तो सुद्धा झालाय. ठीक आहे. आजच्या प्रॉब्लेम्समध्ये जास्त काही ॲडजस्टमेंट्स नव्हत्या, छोटा प्रॉब्लेम्स होता, व्यवस्थित झाला. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरचा जो काही प्रॉब्लेम आहे तो थोडासा मोठा आहे. सो नेक्स्ट लेक्चरचा जो काही व्हिडिओ आहे तो थोडासा लेंदी होईल. प्रत्येक गोष्ट मी हळूहळू सॉल्व्ह करेन. सो नेक्स्ट लेक्चरचा व्हिडिओ चुकू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.